शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने स्वतः म्हणजे सर्वसामान्याची वाट लावतात आणि जेव्हा एखादी घटना घडून जाते, परंतु त्याच्यासाठी न्यायासाठी पाय रगडत बसण्याची वेळ मात्र सर्वसामान्यावर येते. परंतु काय झालंय की आता ज्या पद्धतीच्या भूमिका एका सरकारी यंत्रणेच्या विरोधात उचलायच्या तर यांच्या पोटात गोळा उठतो. पण एखाद्या खाजगी इस्पितळाच्या संदर्भातून एखादा कागद जरी यांच्या हातात गावला तर यांना आसमानाचं आनंद उरून जातो. अशीच काही परिस्थिती आता या आरोग्य विभागाची झालेली. आणि आरोग्य विभाग ज्या पद्धतीच्या मस्त मवाल परिस्थितीमध्ये वागतोय, खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस तेवढाच हातबल होतो. वास्तविक पाहता आज ज्या परिस्थितीत आरोग्य विभागाची परिस्थिती आणि ज्या दयनीय अवस्था होऊन बसलेली आहे ना, त्यामुळं सर्वसामान्य माणसाला आज आरोग्य विभागाच्या ज्या सरकारी यंत्रणेच्या वर अवलंबून असलेले जे काही दवाखाने आहेत तिथं जाताना अंगावर काटा येऊ लागलेला आहे. आणि हा काटा खऱ्या अर्थानं उभा केला या सगळ्या मस्त मवाल झालेल्या व्यवस्थेत. कारण की यांना काही घेणं देणं नाहीये आणि यांना कसल्याही परिस्थितीचा गंभीर आणि धीरपणा पण नाहीये. कारण की चुका जरी झाल्या, काही एखादं दगावला तर एखादं कुणी जर प्राण जरी गमावला तर यांचे निस्तारणारे एकानंतर एक भरपूर आहेत. कारण की शेवटी एक कम्युनिटी तयार होते ना, कर्मचारी नावाची कम्युनिटी. आणि कर्मचारी कधीही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देत नाही, भलेही सर्वसामान्य माणसाची कशीही वाट लागू. असाच काही प्रकार छाया गणेश पांचाळ या केसमध्ये दिसतोय. गेल्या वर्षी घडलेली घटना, त्यावर बसलेली समिती, त्याच्याबद्दल झालेले सगळे निष्कर्ष, पण अजूनही छाया गणेश पांचाळला अजूनही न्याय भेटलेला नाहीये. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, त्याच्या कुटुंबीय सगळे आजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज तर त्यांनी चक्क कलेक्टर ऑफिस मधल्या नियोजन बिल्डिंग वर चढून आज त्यांनी आंदोलन केली. पण काय उपयोग आहे? भैर आहे सगळं, काही उपयोग नाहीये. कारण की इथं फक्त चलती ती चलणाऱ्यांची, जो चलवतो त्याची चलते आणि सर्वसामान्य माणूस मात्र हातबल होऊन हाताची घडी तोंडावर बोट, माझ्या खिशात पाटकी नोट असं म्हणत आपलं जीवन व्यापन करतो. खऱ्या अर्थानं या छाया गणेश पांचाळ याचा केसचा जर विषय तुमच्या समोर मांडला तर खऱ्या अर्थानं तुमच्या अंगावर काटा येईल. आंबिल वडगाव येथील म्हणजे तालुका बीड, जिल्हा बीड येथील ही रहिवासी आपल्या तिसऱ्या बाळंतपणासाठी, कारण की पहिलं मूल चांगल्या पद्धतीने पण दुसरं मूल हे पोटात काहीतरी त्याचं संगोपन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे त्याचा गर्भपात करावा लागला आणि त्यामुळं तिसरं मूल जन्माला घातलं. परंतु त्या तिसऱ्या मुलानं त्या जन्माच्या नंतर शासकीय यंत्रणेने या बाईचा वध केलाय, खून केलाय, मर्डर केलाय असंही म्हणलं तरी वावगं ठरणार. कारण की आमच्या शासकीय यंत्रणेमध्ये इतकं मस्त मवालपणा आहे की या मस्त मवालपणाच्या संदर्भात त्यांना कोणीही कसल्याही पद्धतीचं टोकायचं नाही, कोणी बोलायचं नाही, कोणी त्यांना सांगायचं नाही. कारण की कोणी काही बोललं की यांचा इगो जागा होतो आणि इगो जागा झाला की यांच्याकडे एकच भाषा असते, मग न्या तुमचा पेशंट, तुम्हाला आम्हाला नाही उपचार करणं होत. खाजगी भाषेत लेखी तर देऊ शकत नाही, पण खाजगी भाषा काही वापरता येते आणि त्याच्यात राहिलेली ही गरीब जनता की ज्यांना काही कळत नाही. छायाचं जेव्हा प्रसूती झाली आणि प्रसूती झाल्यानंतर जनरल वॉर्ड मध्ये तिला शिफ्ट करण्यात आलं किंवा त्या प्रसूती विभागाच्या तिथं स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यावेळेस काही वेळानंतर तिला ब्लडिंग सुरू झाली. ही ब्लडिंगची माहिती जेव्हा त्या स्टाफ नर्सला देण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांनी किंवा घरच्या लोकांनी केला, त्यावेळेस स्टाफ नर्सनं त्यांचा उलटा समाचार घेतला. बरं, तेव्हा समाचार घेतला का घेतला, परंतु खऱ्या अर्थानं माणुसकीच्या नात्याने तरी आपल्या वरिष्ठांना किंवा डॉक्टर्सला हे कळवायची गरज होती. जेव्हा पूर्णपणे रक्तस्राव पूर्णपणे वाढू लागला तेव्हा कसं तरी धावत पळत यंत्रणा जागी झाली आणि यंत्रणा जागी झाल्यानंतर तोपर्यंत तिचे आप्त स्वकीयांच्या मते छाया पांचाळनं आपला प्राण गमावलेला होता. नंतर
ब्लड आणा, हे आणा, ते आणा, ते आणा म्हणून नातेवाईकांची धावपळ सुरू केली. बरं, सगळ्यात मोठी गोष्ट, ब्लड बँक ही सरकारी म्हणजे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच उपलब्ध, सगळ्या यंत्रणा तिथं उपलब्ध. पण आता परिस्थिती झाकायची, त्या परिस्थिती झाकण्यासाठी मग सुरू झाली नाटकं. ज्या पद्धतीनं आम्ही गब्बर इज बॅक मध्ये बघितलं, त्या पद्धतीची नाटकं, ही नाटकं सगळी करून पुन्हा 3 तासाने येऊन सांगितलं की तुमचा पेशंट दगावलाय. काय काय झालं असेल, त्या लोकांच्या अंगावर काटा आला असेल ना. त्यामुळेच म्हणतो ना, आपलं ज्याला जळतं त्यालाच कळतं. पण ही जळालेली भूमिका फक्त त्या मस्त मवाल आणि मगरूरपणामुळे झाली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तिच्या शरीरातून रक्तस्राव झाला, तेव्हा जर तिच्यावर उपचार झाले असते तर कदाचित या पद्धतीचे आंदोलन आणि या पद्धतीच्या कैफियती त्यांच्या कुटुंबियाला मांडण्याची गरजच नव्हती. एक तर माणूसही गेला आणि यातना भरपूर, तरी ही शासकीय यंत्रणा आजही सौख्य सुखरूप आणि व्यवस्थितपणे काम करतायत. पण ज्यांच्या हातातून साधी सुई सुद्धा इकडं तिकडं झाली ना, किंवा एखाद्याने थोडंसं काही इकडं तिकडं म्हणजे काही गोष्टी तांत्रिक याच्यात चुकल्या, की ज्या पद्धतीची यंत्रणा ही जागी होते आणि मग कशा पद्धतीनं त्याच्यावर खटले दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्यावर दंड ठोकण्याचा कार्यक्रम सुरू होतो, त्याच्यावर कशा पद्धतीने त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे आता आम्हाला कळायला सांगायची गरज नाही. आज अशाच परिस्थितीमध्ये या सगळ्या सिस्टीम चालत आलेल्या आहेत आणि या सिस्टीमनं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला सुविधा देण्याच्या ऐवजी, त्यांचं संगोपन करण्याच्या ऐवजी, त्यांचं शुश्रूषा करण्याच्या ऐवजी त्यांना आता भरडायला सुरुवात केली. आजही या सिस्टीम मध्ये जे कोणी दोषी आहेत, कारण की तत्कालीन CS राऊत यांनी याच्यावर एक कमिटी स्थापन केली होती आणि या कमिटीनं ज्या पद्धतीचे अहवाल सादर केले, त्याच्यातला एकच कलम सोडलं तर बाकीच्या 9 कलमामध्ये सदरील स्टाफची निष्काळजीपणा आणि त्यांनी केलेल्या परिस्थितीचा सगळा लेखाजोखा त्या कमिटीने मांडलाय. परंतु ती एकच शेवटचा जो 10 नंबरचा प्यारा आहे, जी काही 10 नंबरची कलम आहे, त्याच्यावर त्याची ढाल बनवून आजही या कर्मचाऱ्यांना वाचवलं जात आहे. जेव्हा ही जॉब सिक्युरिटी ऍक्ट आणि अशा पद्धतीनं वाचवणारे लोक जर या सगळ्या सिस्टीमला चालवत असतील, तर खऱ्या अर्थानं सिस्टीम कशा पद्धतीने सुधारणार आणि याला कोण रुळावर आणणार? कारण की सगळे एकमेकाला वाचवण्याच्या परिस्थितीत आहेत. कारण की फक्त काही वजन सरकवले, काही पैसे, काही लग्गे बांधे लावले की सगळ्या गोष्टी आपोआप सुटतात. तशा पद्धतीनं उपेक्षित असलेले या छाया पंचाचा खटला आजही सरकारी दप्तरात म्हणजे सरकारी फाईलीमध्ये आजही त्या जशाला तसा आहे. वर्ष उलटायला आलंय. या 23 तारखेला वर्ष पूर्ण होईल. परंतु आजही या संदर्भात या स्टाफचा या अपॉइंटेड डॉक्टर्सच्या वर कसल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. आणि काय परिस्थिती आणून ठेवली आणि कशा पद्धतीनं ही सिस्टीम चालते ना, हे आता तुम्हाला सांगणं गरजेचं नाही, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये बोलून थकलोय. कशा पद्धतीचा यांचा आविर्भाव आहे, कशा पद्धतीचा यांचा आपल्या स्वतःच्या बद्दलचा गवगव आहे. या सगळ्या गोष्टी थोटांडाच्या बनून बसल्यात. आणि ही जी लोकशाहीची ही कार्यप्रणाली, जी एक श्रंखला आहे ना, ती फक्त एकमेकाचा सावरच करण्यात आपलं काम धन्यता मानते. वास्तविक स्वरूपात जी जनतेच्या सेवेसाठी जी जबाबदाऱ्या त्यांच्या अंगावर टाकलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या फक्त पगार उचलण्यापुरत्या आहेत. स्वतःच्या सुसंगोपनासाठी आणि आपल्याला कशा पद्धतीने मालमलिता गोळा करता येईल यासाठी आहेत. खऱ्या अर्थानं या भारताचं किंवा या जनतेचं किंवा या समाजाचं काही आम्ही देणं लागत नाही, अशाच भूमिकेत वावरणारी ही यंत्रणा कायम याच पद्धतीने राहील, कारण की आम्ही सुद्धा त्याच पद्धतीचे झालो आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल, स्वतःच्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचे असतील, तर आम्हाला जाग झालं पाहिजे. तरच अशा छाया पंचा किंवा अशा पद्धतीने जे काही परिस्थितीच्या आडून ज्यांना आपली प्राण गमवायची वेळ येते, आपलं सर्वस्व गमवायची वेळ येते, तशी वेळ म्हणजे कुठंतरी सावरता येईल. पण काय, आम्हाला त्याचं काही पडलेलं नाही. आम्हाला आमचं घर जळालं नाही म्हणजे बस झालं.
आणि आमच्या घरापर्यंत जोपर्यंत आमचं घर पेटत नाही तोपर्यंत आम्हाला जाग येत नाही. कारण की आम्ही काही घेणं देणंच लागत नाही ना. आणि तीच परिस्थिती या समाजाची झालेली. कोणाचं जळालं त्या 10 घरा अगोदरचं जळालं, पण ती आग कधी ना कधी तुझ्या घराजवळ येणार आहे बाबा. याच्यासाठी तू जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि हे जागरूक राहिला तर ह्या सगळ्या सिस्टीम व्यवस्थित चालतील. लोकशाहीची तिन्हीच्या तिन्ही स्तंभ, चौथा स्तंभही बरबटलाय ते सांगायची गरज नाहीये, पण तिन्हीच्या तिन्ही स्तंभ जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे असतील, त्याच्यातील एका स्तंभाबद्दल तर आपण काही बोलू शकत नाही, ते आपल्या आपल्या पद्धतीनं व्यवस्थित काम करत आहे. पण लोकपालिका आणि कार्यपालिका या दोन गोष्टी अशा आहेत की ह्या सर्वसामान्याला भरडल्याशिवाय यांना जेवणच पचत नाही. आणि या कार्यपालिका आणि लोकपालिका या जोपर्यंत सुदृढ होणार नाहीत तोपर्यंत देशाची खरी परिस्थिती सुदृढ होणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला जागरूक व्हावं लागेल. जर नाही जागरूक झालात तर अशा छाया पंचासारख्या कित्येक घटना या जिल्ह्यात घडतील आणि या जिल्ह्यात घडल्यानंतर किंवा या देशात घडतील आणि अनेकाला आपली परिस्थिती गमवावी लागेल. मग तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा जरी आज फुकट मिळत असेल तर उद्या त्याच्यासाठी सुद्धा असाच संघर्ष करावा लागेल की मग त्याच्यातली त्यावेळेस आपल्याला बोलण्याचा अधिकार राहिलेला नसेल. कारण की सर्वस्व आम्ही गमावून बसलेलो असेल. तर आज परिस्थिती चांगली आहे, त्यामुळं आजच जागा. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही भरडल्या चालले त्यांच्यासाठी आवाज देण्यासाठी, त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनाला हाक द्या. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या छाया पंचासारख्या पीडित लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. आणि त्याच्या कुटुंबाची जी आज हेळसांड झाली, तिचा तर जीव गेलाच गेलाय, पण त्याच्या कुटुंबाची जी हेळसांड होते, प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रतारणा त्यांना भोगण्याची वेळ येते ना, ते भोगण्याची वेळ कुठंतरी थांबेल. यासाठी आपल्याला जागरूक व्हायला हवं. या संदर्भात तुमच्या मनात काही असेल किंवा या संदर्भात तुम्हाला काही वाटत असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.